मित्रांनो, घराच्या किमती आता आकाशाला पोहोचलेल्या आहेत. ऑलमोस्ट सगळीकडेच घरात 1 CR पुढे झाले. त्या घराच्या किमती का वाढतात याचा कधी विचार केला? तुम्हाला नको असलेली गोष्टी तुमच्याकडून चुकवली जाते, जसे की ॲम्युनिटी. त्यामुळे स्विमिंग पूल असेल, जिम असेल, क्रिकेट क्लब असेल, टेरेसवर सुद्धा आजकाल बसायला, खायला, प्यायला केलेलं असेल. ट्रॅक, प्लेग्राऊंड, नको त्या गोष्टी तुम्हाला न विचारता, न मागता तुमच्यावरती मागतात. परिणामी दिखाव्याच्या दुनियेत असताना आपण त्या गोष्टी आपण घेतो. त्यामुळे सगळ्या गोष्टी घराच्या किमती सगळ्या वाढत गेलेल्या आहेत. कोणता व्यक्ती सकाळी 9 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत जॉब करून घरी आल्यानंतर स्विमिंग पूलमध्ये जाणार आहे, कोणत्या टेरेसवर जाऊन बसणार आहे. हो, त्या स्विमिंग पूल, जिम, क्रिकेट क्लब या सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत. पण या गोष्टी आपण कुठे बाहेरही देऊ शकतो. मंथली पैसे देऊन कुठेही या गोष्टी मिळू शकतात आपल्याला. पण आपण जिथे राहतो तिथे शक्यतो ऑलमोस्ट कोणीच जात नाही. आजकाल आपण जिथे राहतो तिथं आपला मित्र सर्कल सुद्धा खूप कमी झाले. आपण सकाळी उठतो, संध्याकाळी घरी फक्त आणि फक्त झोपायला देतो. या झोपायसाठी आपण CR मध्ये घरं घेतो. तर या गोष्टी कुठेतरी बिल्डरने या गोष्टीचा विचार केला पाहिजे किंवा सरकारने सुद्धा या गोष्टीचा विचार केला पाहिजे. काही जमेल असेल त्यांच्यावरती काहीतरी नियम लावलेला पाहिजे. त्या ॲम्युनिटी जर कमी झाल्या तर नक्कीच घराच्या किमती कमी होतील. सामान्य माणसाला घरं घ्यायला जमतील. याचा विचार करा आणि यानंतर घराच्या किमती तर अजून वाढणार आहेत. आता सध्याला एक एक प्रोजेक्ट लॉन्च होत होते, स्विच टू होम AI. AIची घरे येणार आहेत. त्यामध्ये काय असेल तर इमॅजिनेबल होत नाही आणि त्याची किंमत किती असेल हे सुद्धा विचार करायला नको. AI घर असणार, ऑटोमॅटिक तुम्ही घरात गेलं की फॅन चालू, लाईट चालू, AC चालू, गॅस, झाडू, सगळ्या गोष्टी मिळणार. किमती अशाच हाय राहील होणार आहेत. व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, शेअर करा आणि यावरती विचार तर नक्की करा.